हा नाश्ता इतका सुंदर होतो की याच्यासमोर समोसे आणि कचोरीसुद्धा फेल पडेल। तुम्ही टिफिनच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा घरीच पोटभरीचा असा हा नाश्ता आहे। चला त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे। 2 वाटी इथे जाडे पोहे घेतलेले आहे आणि तुम्ही कोणतेही घेऊ शकता। आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून ते पाणी फेकून द्यायचं आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याला मुरू द्यायचं आहे। आता हे पोहे मी बाजूला ठेवणार आहे। आता त्याच्यासाठी आपल्याला एक मसाला करायचा आहे। अगदी सिंपल आहे। अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं टाकून आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आता इथे उकडलेले बटाटे घ्यायचे। 2 वाटीसाठी मी 7 ते 8 असे उकडलेले बटाटे घेतलेले आहे आणि त्याला आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आणि नंतर मॅश करून घ्यायचं आहे। पोहे आपले छान नरम झालेले आहे। त्यामध्ये वाटण टाकायचं, जिरे, ओवा, तिखट, धने पावडर, जिरं पावडर आणि मीठ टाकायचं आपल्याला आणि पूर्ण मॅश करून घ्यायचं छान। आता उकडलेले कोथिंबीर टाकायचं आणि नंतर उकडलेला लगदा जो आपण केला आहे ना तो टाकायचा आहे त्यामध्ये। आता याच्यामध्ये मी आमसूल पावडर टाकायला विसरली, ते सुद्धा मी 1 ते 1.5 चम्मच टाकत आहे मस्त आणि त्याचं मग परत छान मळून घ्यायचं आहे आणि त्याचा एकत्र असा गोळा करून घ्यायचा आपल्याला। तर मस्त असा गोळा झालेला आहे। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही त्याचे वेगळे आकारसुद्धा देऊ शकता। मी फक्त गोल असा आकार केलेला आहे आणि असे सर्व करून घेणार आहे। तर एका भांड्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। 1 वाटी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। त्यामध्ये कोथिंबीर टाकायचं आपल्याला, मीठ टाकायचं आहे, चिली फ्लेक्स आणि जिरं टाकायचं आहे। पाणी टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। खूप पातळ नाही आणि खूप घट्टसुद्धा आपल्याला भिजवायचं नाही आहे। बघा असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। इथे मी बेसनचा मुळीच वापर केला नाही किंवा मैद्याचा सुद्धा वापर केला नाही। नंतर एक एक त्याच्यामध्ये टाकून आपल्याला गरम तेल करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये आपल्याला सोडायचं आहे। आणि तेलामध्ये चांगले होऊ द्यायचे आणि नंतरच आपल्याला काढून घ्यायचं आहे। बघा इतके फार झालेले आहे आणि दोन्ही साइडनी चांगले आपल्याला तळून घ्यायचे आहे। हा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा, खूप छान होतो आणि खूप लागतो सुद्धा सुंदर आणि नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुम्ही टिफिनच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।